पक्षवाद मिटला पण वैयक्तिक नाही, नगर दक्षिणमधून भाजपचा खासदार करणार। फडणवीसांच्या भेटीनंतर विखेंचा प्रचार, शिंदेंचे मनोमिलनाचे संकेत। बारामती मतदारसंघावरून हर्षवर्धन पाटील आणि फडणवीसांमध्ये बैठक, वाद विसरून महायुतीच्या उमेदवारासाठी काम करण्याच्या फडणवीसांच्या हर्षवर्धन पाटलांना सूचना। भाजपची तिसरी यादी जाहीर, सोलापूरमधून राम सातपुते, गडचिरोलीमधून अशोक नेते, गोंदिया भंडारामधून सुनील मेंढेंना उमेदवारी, तर हिमाचल प्रदेशमधून कंगना राणावत निवडणुकीच्या रिंगणात। मनसे लोकसभा निवडणूक लढवणार नाही, सूत्रांची माहिती, तर महायुतीला लोकसभेसाठी पाठिंबा देण्याची घेतली भूमिका। उमरेडचे काँग्रेसचे आमदार राजू पारवेंचा शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश, पारवेंना रामटेकमधून उमेदवारी मिळण्याची शक्यता। महादेव जानकरांनी वर्षा बंगल्यावर घेतली शिंदे फडणवीस आणि अजित पवारांची भेट, महायुतीमध्येच राहणार असल्याचं स्पष्टीकरण। रासपला राष्ट्रवादीच्या कोट्यातून परभणीची जागा देण्याचा निर्णय। महायुतीत साताऱ्यासह 7 जागांवर लढण्यास राष्ट्रवादी ठाम, अजितदादांच्या नेतृत्वात झालेल्या बैठकीत निर्णय, तर येत्या 2 दिवसात उमेदवारांची यादी जाहीर होणार। अमरावतीपुरतं युतीतून बाहेर पडू पण राणांविरोधात उमेदवार देणार, बच्चू कडूंचं ठरलं, वरिष्ठांनी न ऐकल्यास महायुतीतून बाहेर पडू, कडूंचा इशारा। विंचू अनेकांना डसला, महादेवाच्या पिंडीवर मोदींकडे जाऊन बसला, शिवतारेंचा अजित पवारांवर हल्लाबोल, तर शिवतारे विषारी प्रवृत्तीचे, नांगी ठेचण्याची वेळ आली, मिटकरींचा इशारा। आणि मुंबईसह देशभरात धुळवडीचा उत्साह, रंगांची उधळण आणि डीजेच्या तालावर तरुणाईचा जल्लोष।